कृष्ण. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम आपल्या सर्व हरे भक्तांचं. आपल्या ह्या साप्ताहिक 108 महत्वपूर्ण श्लोक आणि दैनंदिन जीवनात भगवद्गीतेचा त्याचा महत्व या विषयाच्या चर्चासत्रातील हा 38वा संस्करण आहे. तर त्यात आपण आपला हा 37वा श्लोक आज पाहणार आहोत. तर आपल्या सर्व भक्तांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण चौथ्या 34 ना. अध्यायातील 34वा श्लोक जो आहे तो पाहत आहोत. तर आतापर्यंत आपण भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाला सुरुवात केलेली होती. मागच्या हप्त्यामध्ये आपण 13वा श्लोक जो होता तो महत्वपूर्ण श्लोक पाहिला होता. आता आपण त्याच्या पुढे जी चर्चा आहे ती चालू ठेवू. थोडासा आढावा घेऊया. पहिले 10 श्लोक चौथ्या अध्यायातील, ज्याच्यामध्ये कृष्ण धर्म शिकवतात, धर्माची स्थापना करतात. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं बोललेत. नंतर 11 ते 15 हा दुसरा विभाग होता. कृष्ण सर्व मार्गांचे लक्ष्य आणि सर्व मार्गांचे निर्माता आहेत. धर्मांमध्ये जे आहेत अनेक मार्ग आहेत, त्या सर्वांचा अंतिम उद्देश कृष्णच आहेत हे आपण पाहिलं. 16 ते 24वा श्लोक हा तिसरा विभाग, ज्यामध्ये कर्मयोग हा धर्म म्हणून कृष्णांनी सांगितला. अर्जुन ज्या धर्माचे पालन करतो तो कर्मयोग आहे, कारण कर्मयोग अनेकांनी पूर्वी आचरून मुक्ती प्राप्त केली आहे. नंतर 25 ते 33 हा विभाग होता, ज्यामध्ये यज्ञांच्या माध्यमातून ज्ञानप्राप्ती कशी होते याविषयी चर्चा झाली. कर्म करतानाच यज्ञ भावनेने कार्य केल्यास ज्ञान प्राप्त होते. आणि आता हा शेवटचा विभाग, ज्यामध्ये दिव्य ज्ञानाची महिमा आपल्याला पाहायला मिळते. कोणता मार्ग स्वीकारायचा हे गुरुच्या माध्यमातूनच कळते. तर हा जे शेवटचे हे जे श्लोक आहेत ह्या पूर्ण अध्यायाचा निष्कर्ष आहे की ज्ञान प्राप्तीची पद्धती, परिणाम आणि महिमा. आणि या 5व्या जो विभाग आहे चौथ्या अध्यायाचा, त्याचा व्यावहारिक उपयोग जर म्हटला तर दिव्य ज्ञान आणि त्यातून प्राप्त होणारी मुक्ती ही केवळ श्रद्धेने, प्रामाणिक प्रश्नांनी आणि गुरुचरणी सेवेद्वारेच शक्य आहे. तर त्याच शृंखलेतील आजचा हा 34वा जॉईन श्लोक कर ना. जो आपण पाहत आहोत. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपद्यक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. तत्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. तत्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपद्यक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. तत्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. तत्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपद्यक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. तत्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. हरे कृष्ण. प्रणाम. नम्रता माताजी. हरे कृष्ण प्रभु जी. तत्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. भाषांतर. आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलेले असते. तात्पर्य: आत्मसाक्षात्काराचा मार्ग निसंशय कठीण आहे, म्हणून भगवंत आपल्याला त्याच्यापासून प्रारंभ होणाऱ्या गुरु शिष्य परंपरेतील प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाण्याचा सल्ला देतात. गुरु शिष्य परंपरेच्या या तत्वाचे पालन केल्याशिवाय कोणीही प्रमाणित आध्यात्मिक गुरु बनू शकत नाही. भगवंत हे आद्य आध्यात्मिक गुरु आहेत आणि गुरु शिष्य परंपरेतील व्यक्ती हा भगवंतांचा संदेश आपल्या शिष्याला यथार्थ रूपात प्रदान करू शकतो.
मूर्ख दांभिक लोकांप्रमाणे कोणीही स्वनिर्मित मार्गाद्वारे आत्मसाक्षात्कारी होऊ शकत नाही. श्रीमद भागवत मध्ये सांगितलं जातं 6व्या स्कंदातील 3ऱ्या अध्यायातील 19व्या श्लोकात, धर्मम तु साक्षात भगवत प्रणीतम, अर्थात धर्म मार्ग साक्षात भगवंतांनी सांगितला आहे. म्हणून मानसिक तर्क किंवा शुष्क वादाच्या आधारे आपण योग्य मार्गाची प्राप्ती करू शकत नाही. तसेच ज्ञान ग्रंथांच्या स्वतंत्र अध्ययनानेही मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही. ज्ञान प्राप्ती करण्याकरिता मनुष्याने प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाणे अत्यावश्यक आहे. अशा आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार संपूर्ण शरणागतीने केला गेला पाहिजे आणि मिथ्या अहंकार न ठेवता नम्र सेवकाप्रमाणे त्यांची सेवा केली पाहिजे. आत्मसाक्षात्कारी आध्यात्मिक गुरूंना प्रसन्न करणे हेच आध्यात्मिक जीवनातील प्रगतीचे रहस्य आहे. जिज्ञासा आणि नम्रता यांच्या योग्य संयोगाद्वारे आध्यात्मिक ज्ञान प्राप्ती होते. नम्रता आणि सेवेशिवाय विद्वान आध्यात्मिक गुरूंना प्रश्न विचारणे परिणामकारक ठरत नाही. मनुष्याने आध्यात्मिक गुरूंच्या कसोटीस उतरले पाहिजे आणि जेव्हा ते शिष्याची प्रामाणिक इच्छा पाहतात तेव्हा आपोआपच त्याला वास्तविक आध्यात्मिक ज्ञान प्रदान करून कृतार्थ करतात. या श्लोकामध्ये अंधानुसरण आणि विवेकशून्य प्रश्न या दोन्ही गोष्टींना दोषास्पद ठरविले आहे. मनुष्याने आध्यात्मिक गुरूंकडून केवळ श्रवण करावे असे नाही, तर त्याने नम्रता, सेवा आणि प्रश्नाद्वारे आध्यात्मिक गुरूंकडून ज्ञानबोध करून घेतला पाहिजे. प्रमाणित आध्यात्मिक गुरु स्वभावताच शिष्याबद्दल अत्यंत दयाळू असतात. म्हणून शिष्य जेव्हा नम्र आणि सेवा करण्यास सदैव तत्पर असतो तेव्हा ज्ञान आणि प्रश्नांचे आदान प्रदान यांचा पूर्ण मेळ जमतो. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च. नमः ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर चौथा विभाग आणि हा 5वा विभाग या चौथ्या अध्यायातील यांचा जर संबंधाचा विचार केला तर मागच्या 33व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलंय की कर्तव्य आणि यज्ञ हे ज्ञानपूर्वक करणे आवश्यक आहे. प्रश्न येतो, जर काही ज्ञानपूर्वक करायचंय तर ज्ञान कसं प्राप्त करायचं? तर त्याचं उत्तर आजचा हा जो 34वा श्लोक आहे 4थ्या अध्यायातील ह्या श्लोकापासून पुढील श्लोकांमध्ये दिलेला आहे. तो मुख्य विषय हा बनतो की ज्ञान प्राप्त करायचं असेल तर काय, ही प्रामाणिक
आध्यात्मिक गुरुला शरण जाणे आणि नम्रता, प्रश्नवृत्ती आणि सेवा यांच्या माध्यमातून दिव्य ज्ञान प्राप्त करणे. तिथे कृष्ण काय बोलतायत पहा. तत्विधी प्रणिपातेन, गुरुकडे जाऊन सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आणि कसं? प्रणिपात. प्रणिपात म्हणजे नम्रतेने शरण जा. आणि ते जाऊन काय करायचंय? परिप्रश्नेन सेवया, की नम्र प्रश्न विचारून आणि सेवा करून. आणि असं जर केलं तर उपद्यक्षन्ति ते ज्ञानम, ते स्वतःहून तुम्हाला ज्ञान प्रदान करतील. ज्ञानिनः तत्वदर्शिनः, कारण ते ज्ञानात स्थित आणि तत्वदर्शी असतात. सुरुवातीला आपण प्रभुपादजीची तात्पर्यामध्ये शेवटची गोष्ट म्हणतात ना, ती खूप महत्वाची आहे. अंधानुकरण आणि निरर्थक प्रश्न. अनेकदा आपण लहानपणापासून शाळेमध्ये, नंतर कॉलेजमध्ये, विद्यालयामध्ये, महाविद्यालयामध्ये आपल्याला असं वाटतं की शिक्षकांनी काही सांगितलं की मग प्रश्न विचारायलाच पाहिजे. आणि शिक्षकही सांगतात, अरे प्रश्न नाही विचारला याचा अर्थ काही डोक्यात गेलं की नाही, का झोपले होतात, म्हणूनही प्रश्न विचारावेसे वाटतात. परंतु प्रभुपादजी समजावतात की निरर्थक प्रश्न कधीही विचारू नये. आणि दुसरं म्हणजे अंधानुकरण करू नये. तर आयुष्यामध्ये आपण नेहमी काय करत असतो ना, आपली एक प्रकारची स्पर्धा चालू असते. अरे त्याने प्रश्न विचारला मग मलाही विचारायलाच पाहिजे. आपण अंधानुकरण करतो. तर या दोन्ही गोष्टी निषिद्ध आहेत. गीता, भगवद्गीता इथे ना अंधश्रद्धेला प्रोत्साहन देतंय, ना उद्धत्व निरर्थक प्रश्नांना. आणि ते सुरुवातीलाच क्लिअर करतात. कसं? नम्रतेने ऐकणे आवश्यक आहे. जेव्हा आपण नम्रतेने ऐकतो तेव्हा आपोआप आपल्याला गोष्टी कळतात. परंतु जर काही समजलं नाही तर मग स्पष्ट समजण्यासाठी प्रश्नही आवश्यक आहे. आणि जे काही आपण समजून घेतो त्या ज्ञानाची अंमलबजावणी सेवेद्वारे करावी लागते. तर या श्लोकाची सुरुवात कशी झाली? तत्विद्धी. विद्धी म्हणजे ज्ञान. तर कोणते ज्ञान? तर 33व्या श्लोकात सांगितलेलं ज्ञान. सर्वं कर्म अखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते, की सर्व कर्मे आणि यज्ञ अखेर ज्ञानातच पूर्ण होतात. तर ते ज्ञान, तर ते ज्ञान कसे मिळणार आहे? परिनिपात, परिप्रश्न आणि सेवेद्वारे. 3 गोष्टी आहेत. पण ते कोणाकडून कळणार? कोणाकडून मिळणार? ज्ञानिनः तत्वदर्शिनः. अनेकदा प्रश्न पडतो की गुरु कोण असतात? तर त्या प्रश्नाचं उत्तर या इथे आलंय. ज्ञानिनः तत्वदर्शिनः म्हणजे काय? खरं पाहायला गेलं तर सर्व जीव जे आहेत ना ते मूळतः ज्ञानस्वरूप आहे. कमी शेवटी आपण काय आहोत? आपण जसं सुरुवातीलाच पाहिलं, आपण हे शरीर नाही, आपण आत्मा आहोत. आणि आपण स्वतः भगवंतांचे काय आहोत? अंश आहोत. फरक एवढाच की आपण अणु आणि भगवंत काय? विभू आहेत. मग भगवंत जर सच्चित आनंद आहेत तर आपणही काय झालो? भगवंतांचे भाग आहोत, तर सच्चिदानंदच झालो ना. एखाद्या मोठ्या पनीराच्या गोळ्यातून आपण थोडंसं पनीर बाहेर काढलं तर त्या पनीराची चव, त्याचे गुण, त्याचे धर्म बदलतात का? नाही बदलत ना. किंवा सोन्याच्या मोठ्या खदानीतून आपण सोनं बाहेर काढलं तर हे सोनं वेगळं आणि ते सोनं वेगळं असं होईल का? नाही. मग भगवंत सच्चित आनंद आहेत
तर आपणही कसे झालो? आपणही सच्चिदानंद आत्मा आहोत. फरक फक्त एवढाच आहे की सध्या आपले ज्ञान जे आहे ते अवृत्त आहे, झाकलं गेलंय. कारण आपल्यावर जे आहे ह्या मायेने भ्रम अवस्थेमध्ये आपल्याला टाकलंय आणि या भौतिकतेचे आवरण आपल्यावर झालंय. आणि त्यामुळे आपल्याकडे ज्ञान आहे, आपण ज्ञानस्वरूप आहोत, परंतु झाकले गेल्यामुळे आपल्याला ते दिसत नाही. आणि गुरु म्हणजे कोण? तर ज्यांनी हे आवरण दूर केले आहे, ज्यांनी सत्य पाहिलेले आहे, तत्वदर्शी. त्यांनी सत्य पाहिलेले असल्याने ते सत्य आपल्याला समजावून सांगू शकतात आणि आपल्यावरच आवरणही काढू शकतात. तर गुरु म्हणजे असे जे केवळ ज्ञानाचा स्वीकार करत नाही, तर त्यांनी ते त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा त्याची अंमलबजावणी केलेली आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अशा गुरूंकडून ज्ञान घेण्यासाठी 3 आवश्यक घटक बोलले गेलेत. प्रणिपात, प्रणिपातचा दुसरा अर्थ आहे तो नम्रता. त्रिनादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुना अमानिन मानदेन कीर्तनीय सदारी. चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या शिक्षाष्टकांमध्ये आपल्याला सांगितलंच आहे की हे गुरु, मला मार्ग माहित नाही, कृपया मार्गदर्शन करा. कुठल्याही प्रकारचा अहंकार भाव असू नये, तशी नम्रता पाहिजे. दुसरा आहे परिप्रश्न, म्हणजे काय? तर जिज्ञासा, अंधश्रद्धा नव्हे, समज वाढवणारी प्रश्नवृत्ती. आणि तिसरा आहे सेवा, अर्थात सेवाभाव, की जे काही ज्ञान मिळालंय ना त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी. आणि सर्वात योग्य सत्य ज्ञान काय आहे? तर आपल्याला आपली स्थिती समजणं, की माझा वास्तविक स्वभाव काय आहे, माझी वास्तविक स्थिती काय आहे, कृष्णासोबत माझा संबंध काय आहे, मी इथे भौतिकतेमध्ये का अडकलोय, का मी भगवंतांचं धाम सोडलंय. जेव्हा हे कळतं ना तेव्हा आपल्याला माहित पडतं की अरे, माझी तर वास्तविक स्थिती आहे, जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास, की मी नित्यदास आहे कृष्णाचा. तर जेव्हा मला ज्ञान मिळतं तर त्याचा अर्थ काय? तर मी आता हे ज्ञान सेवे भावनेमध्ये लावायला पाहिजे. आणि सेवा कोणाची करायची? तर भक्त गुरु आणि कृष्णाची सेवा लागायची. परंतु हे समजून घेण्यासाठी गुरु आवश्यक आहे. आजच्या जमान्यामध्ये आपण अनेक लोकांना, कोणी पर्सनॅलिटी कोच बनतं, कोणी कम्युनिकेशन कोच बनतं, तसेच त्याच हिशोबात बोलायला गेलो आपण, गुरु देखील एक कोच आहेत. ते आपले आध्यात्मिक प्रशिक्षक आहे. ही इज अवर स्पिरिच्युअल कोच. जसं डॉक्टर आजार ओळखून उपचार करतात ना, तसंच गुरु जे आहेत ना ते आत्म्याचा रोग ओळखून उपचार सांगतात. आपल्याला ती कथा माहीतच असेल की 2 मुलं होती आणि ते दोघंही एका गुरुकुलामध्ये गेली आणि त्यांनी गुरूंना सांगितलं आम्हाला शिकवा. तर गुरूंनी दोघांना 2 वेगवेगळी कामं दिली. एकाला सांगितलं की चल बाबा, ही जी एक भांड होतं, ह्या भांड्यामध्ये पाणी भरून आण आणि ह्या पाण्याने तू ही जे दुसरं मोठं भांड आहे ते भरून काढ. दुसऱ्यालाही तेच सांगितलं. फरक काय होता फक्त?
की दुसऱ्याच्या भांड्यामध्ये छिद्र होतं आणि दोघांना कामाला लावलं. आता शिकवणं दोघांना चालू आहे, परंतु त्यांनी त्यांच्यासाठी जे अस्त्र दिलं ते वेगळं दिलं आणि दोघांनी प्रयत्न केला. एकाचं पटकन भरून झालं, तो बसला. गुरु बोलले आता डोळे बंद करून इथे बसून राहा. आणि दुसरा मात्र परेशान की तो पाणी आणतोय, भांडभर पाणी आणतोय, अर्ध निघून जातोय, थोडंच तिकडे ह्या दुसऱ्या भांड्यात पडतंय. मी करू तर काय करू? माझ्यासोबत असं का केलं? पण तो प्रयत्न करत राहतो आणि शेवटी कधीतरी त्याचं भांड सुद्धा भरलं जातं आणि असा दमछाक होऊन तो गुरूंकडे येतो आणि सांगतो की झालं एकदाच. गुरु त्याला सांगतात, बस शांतपणे. दोघांना एकच कार्य, परंतु वेगळी पद्धत. तर प्रश्न पडतो की असं का? तर गुरु दोघांना समोर घेऊन सांगतात की याच्या मनामध्ये अहंकार होता की माझी शरीरयष्टी चांगली, मी पटकन भरून आणू शकतो. आणि याच्या मनामध्ये काही विचार नव्हता, मला फक्त एवढंच करायचं, भरून आणायचं, गुरूंनी सांगितलं. म्हणजे ज्याची शरीरयष्टी होती त्याच्याकडे जो अहंकार होता तो काढणं आवश्यक होतं, म्हणून त्याला ते छिद्र्यावालं भांड दिलं. आणि आता त्याचा तो अहंकार नष्ट झालाय, त्याला लक्षात आलंय की मेहनत आवश्यक आहे. तो गुरु असा आपला रोग ओळखतात आणि त्या हिशोबाने उपचार सांगतात. सनातन गोस्वामींनी सुद्धा जेव्हा चैतन्य महाप्रभूंना ते भेटले तर त्यांनी प्रश्न काय विचारलं, के आम्ही, मी कोण आहे आणि मी दुःखी का आहे? तर हे जिज्ञासेचा विकास जो आहे ना, हा होणं अत्यावश्यक आहे. जग बाहेरून सुखी वाटतं, पण खोलात पाहिल्यावर दुःख दिसतं. जाहिराती हसऱ्या चेहऱ्यांच्या असतात, पण रस्त्यावर लोक उदास असतात. आणि ही खोल दृष्टी जी आहे ना, ती परिप्रश्नाने विकसित होते. आणि जेव्हा ज्ञान मिळतं तर त्या ज्ञानाची पूर्तता कशात जाते? तर सेवेमध्ये. फक्त आजार समजून उपयोग नाही, औषध घ्यावेच लागते. तसेच सेवा केल्यानेच ज्ञान रूपांतरित होते. शेवटी आध्यात्मिक प्रवासाचं अंतिम ध्येय तेच आहे, कृष्ण सेवा हीच खरी व शाश्वत तृप्ती आहे. आणि सेवेतून हळूहळू कृष्ण प्रेम विकसित होत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. गुरु कृपेचे 3 टप्पे कोणते? पहिला नम्रता, मग गुरु मार्ग दाखवतात. दुसरा जिज्ञासा, मग आपण मार्ग पाहू लागतो. आणि तिसरा सेवा, म्हणजे आपण मार्गावर चालायला लागतो. तात्पर्यामध्ये प्रभुपादजी सरळ सरळ सांगतात की आध्यात्मिक मार्ग कठीण आहे, कारण आपल्याला अंतर्गत शत्रूंशी लढावं लागतं. मानसिक तर्क, कोरदे वाद, विवाद, स्वतंत्र ग्रंथ अभ्यास करायची इच्छा. परंतु प्रभुपादजी आपल्याला समजावतात की हे काही केल्याने प्रगती होणार नाही. आपण एखादं पुस्तक जसं वाचतो, कादंबरी जसं वाचतो, कथा जशी वाचतो, तसं जर आपण भगवद्गीता वाचली किंवा भागवतम वाचलं किंवा चैतन्य चरितामृत वाचलं, तर ते फक्त वाचन होईल, ते पठन होणार नाही. त्या दोघांमध्ये फरक काय? तर जेव्हा आपल्याला त्याचा अर्थ कळतो आणि गूढ अर्थ कळतो, तेव्हा ऍक्च्युली ते पठन असतं. आणि ते केव्हा होऊ शकतं? जेव्हा आपण एखाद्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली ते करतो. म्हणून गंभीर प्रगतीसाठी प्रामाणिक गुरु आवश्यक आहे. आणि प्रामाणिक गुरु म्हणजे कोण? तर जे परंपरेमध्ये आलेले आहे. परंपरा म्हणजे फक्त डोक्यांची साखळी नाही की ओके एक, मग दुसरा, मग तिसरा, मग चौथा नाही. परंपरा म्हणजे हृदयांची साखळी.
कारण की गुरु आधी शिष्य असतो, तो स्वतः सर्व काही स्वतःच्या गुरूंकडनं समजून घेतो, त्याला हृदयात आणतो, आणि जेव्हा त्याच्या हृदयामध्ये प्रकाश पडतो, तो त्याच्या जीवनामध्ये अंमलबजावणी करतो, सेवा करत राहतो, आणि मग अशा व्यक्तीला गुरुचं स्थान मिळतं. आणि ही परंपरा एका हृदयातून दुसऱ्या हृदयात चालू राहते. ब्रह्माजींना सुद्धा जेव्हा दिव्य ज्ञान कृष्णाने दिलं, तर काय दिलं? त्यांच्या हृदयामध्ये दिला. तर स्वार्थरहित भक्ती गुरुच्या हृदयातून शिष्याच्या हृदयात प्रवाहित होते, आणि अशी ही साखळी, ही हृदयांची साखळी म्हणजे गुरु शिष्य परंपरा. आणि म्हणूनच आयुष्यात गुरुची भूमिका महत्वाची आहे. गुरु आपल्यात आणि कृष्णात अडथळा आणत नाही, तर अहंकाराची भिंत पाडतात. त्यामुळे असा भ्रम कधीच मानू नये की मला गुरु नको. जो स्वतःच गुरु असतो ना, तो सगळ्यात मोठा मूर्ख शिष्य असतो. कारण की इथे स्वतः कृष्णाने सांगितलंय, तत्विद्धी, जा बाबा गुरुकडे जा. या संसार शेवटी कारागृहच आहे ना. सर्वात मौल्यवान वस्तू कारागृहाबाहेर जाण्याची किल्ली, आणि ही किल्ली म्हणजे दिव्य ज्ञान, आणि ते गुरु मार्फतच मिळते. म्हणूनच प्रभुपादजी 5 गोष्टी तात्पर्यामध्ये सांगतात की खरा धर्म भगवान व शिष्य परेतून आलेला. दुसरा, स्वतःची पद्धत निर्माण करणे मूर्खपणा. तिसरं, प्रगतीचं रहस्य म्हणजे गुरुची संतुष्टी. चौथं, योग्य संयोजन म्हणजे नम्र प्रश्न. आणि 5वं, निषिद्ध आहे अंधानुकरण आणि निरर्थक प्रश्न. तर निष्कर्ष हाच की दिव्य ज्ञानाचा मार्ग प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवा याशिवाय पूर्ण होतच नाही. हरे कृष्ण.